अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखादी इच्छित प्राप्ती होण्यासाठी, कुठलीही आलेली एखादी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा आपले जे ग्रह असतात हे ग्रह बिघडतात आणि जेव्हा ग्रह बिघडतात तेव्हा आपली कामं जी आहेत ती कामं देखील बिघडून जातात। मग कुठलंही काम हातामध्ये घेतलं तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत असतं, कुठलंच काम व्यवस्थित होत नसतं, प्रत्येक कामामध्ये काहीतरी अडथळे येत असतात। आता तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्यानंतर तुमची जी कामं बिघडत चाललेली आहेत ही कामं जी आहेत ही पूर्ण व्हायला लागतील। जिथे जिथे अपयश येत होतं तिथे यश यायला लागेल। जिथेही तुमचे ग्रह बिघडलेले आहेत किंवा कुठेतरी ग्रहांचा जो त्रास सुरू आहे हा ग्रहांचा त्रास कुठेतरी कमी होईल। ग्रह जे बिघडलेले आहेत किंवा ग्रहांची जी दशा तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहे ही दशा समाप्त होईल। बघा, जेव्हा ग्रहांची दशा खरं तर सुरू असते, मग तो शनी असेल, शुक्र असेल किंवा गुरु असेल, हे जेव्हा ग्रह आपल्या नशिबामध्ये, आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा कमकुवत होत जातात तेव्हा कुठलीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही। मग प्रत्येक गोष्टीमध्ये असं होतं की आता ते काम होणार आहे, 2 दिवसांवर ते आलेलं काम सुद्धा बिघडून जातं, कारण आपले नशीब किंवा आपले जे ग्रह आहेत ते आपल्याला साथ देत नाहीत। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या नशिबामध्ये नसलेल्याही गोष्टीची तुम्हाला प्राप्ती होईल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी संकटे, अडथळे किंवा विघ्न येत आहेत हे विघ्ने कुठेतरी लांब जातील। प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे तुम्हाला अडचण येत होती ही अडचण कुठेतरी लांब जाईल आणि तुमची जी काही कामे आहेत ही मनासारखी घडू लागतील। मग तुम्ही हा उपाय तुमच्या पतीसाठी, मुलांसाठी, बहिणीसाठी, भाऊसाठी, तुमच्या घरातील कुठल्याही सदस्यासाठी किंवा स्वतःसाठी देखील करू शकतात। आता ताई, आम्ही कुठल्या गोष्टीसाठी करू? व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी करू शकतात, व्यवसायात प्रगती होण्यासाठी करू शकतात, एखादी चांगली नोकरी मिळण्यासाठी करू शकतात, मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शैक्षणिक गोष्टींसाठी तुम्ही करू शकतात, विवाह जमत नसेल तर तुम्ही त्यासाठी करू शकतात। ज्याही गोष्टींमध्ये ते कर्ज असेल किंवा मग घर असेल, मुलं असतील, कुठल्याही गोष्टी जिथे तुम्हाला अडथळे येत होते त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता। आता उपाय काय आहे बघा, तुम्हाला काय करायचे, कुठल्याही दिवशी या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल, मात्र शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी जर केली तर अतिशय उत्तम। बाकी इतर वेळेस तुम्ही कधीही करू शकता। या उपायासाठी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कागद लागणार आहे, पिवळाच कागद असावा। आता कुठल्याही बाजारामध्ये किंवा स्टेशनरीमध्ये सहज पिवळ्या रंगाचा कागद मिळेल, मात्र तुमच्याजवळ स्टेशनरीचे दुकान नसेल आणि तुम्हाला हा उपाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडीशी पेस्ट बनवा आणि त्या हळदीने हा जो कागद आहे हा कागद तुम्ही पिवळा करा। कागद थोडासा सुकवा, त्यानंतर या कागदावरती चंदनाने, जे चंदन आपल्या घरामध्ये असं बघा, चंदन किंवा अष्टगंध घ्या। या चंदनाने किंवा अष्टगंधाने या मधल्या बोटाने, हे जे मधलं बोट आहे या मधल्या बोटाने तुमची जी कुठली इच्छा असेल ही इच्छा या कागदावरती लिहायची आहे। लिहिल्यानंतर ही जी इच्छा आहे ही लिहिल्यानंतर थोडंसं सुकू द्या। त्यानंतर या कागदामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ ठेवायचं आहे। बघा, या कागदामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर या कागदाचा गोळा करायचा आहे, घडी नाही किंवा चौकोनी असं काही नाही, या कागदाचा एक गोळा करायचा आहे। हातातच असा कोंडून एक गोळा करा आणि हा गोळा तुम्हाला तुमच्या दोनही हाताच्या मध्यभागी, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हातामध्ये ठेवायचा आहे। दोनही डोळे बंद करायचे आहेत। तुमची जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण होत आहे। म्हणजे आता मी व्यवसायासाठी करत आहे की मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी मी हा उपाय करत आहे। तर माझा व्यवसाय सुरू झालेला आहे, खूप चांगला व्यवसाय चालू आहे, नफाही खूप मोठ्या प्रमाणात भेटत आहे आणि माझा व्यवसाय जो आहे या व्यवसायात गिराईकही खूप होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट किंवा ऑर्डरही खूप मिळत आहेत, मी या व्यवसायामध्ये खूप खुश आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो गोळा आहे हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे तुमच्या पॉझिटिव्हिटीने ती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला 10 वेळा तरी तुमच्या डोक्यामध्ये ती आणायची आहे। त्यानंतर हा जो कागदाचा गोळा आहे हा गोळा तुम्हाला तुमच्यासमोर एक पाण्याची बादली घ्या किंवा एक पिंप घ्या किंवा एखादा मग घेतला तरीही चालेल आणि दोनही हातामध्ये ठेवलेला हा जो गोळा आहे हा गोळा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। म्हणजे कागदाचा जो गोळा आहे तो त्यामध्ये सोडून द्यायचा आहे। त्याच पाण्यामध्ये तुमचे जे हात आहेत हे हात तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत। स्वच्छ केल्यानंतर पुन्हा एकदा तुमची जी कुठली इच्छा असेल ही इच्छा तुम्हाला
पूर्ण होत आहे या पद्धतीने व्यक्त करायचे आहे। त्यानंतर हे जे पाणी आहे हे 10-15 मिनटं तिथेच ठेवून द्यायचं आहे। 10-15 मिनिटांनंतर तुम्हालाही तिथेच थांबायचं आहे। 10-15 मिनटं झाले की त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या समोर शिंपडायचं आहे। घराचा समोरचा भाग जो असतो तिथे शिंपडायचं, कुठल्या झाडांना घालू नका किंवा कुठेही ओतायचं नाही। घराच्या समोरचा, बघा घराच्या समोरचा जर ओरा पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल, घराच्या समोरचा ओरा जर निगेटिव्ह असेल तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटीच येईल। हा उपाय करताना तुम्ही 100% पॉझिटिव्ह आहात आणि या पॉझिटिव्हिटीनेच तुम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहात। बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये इन्क्लूड आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीने हा उपाय करणार आहात तर हे जे पॉझिटिव्हिटीचं जे पाणी आहे, जी इच्छा व्यक्त केलेलं, तर हे पाणी तुम्हाला घराच्या समोर शिंपडायचं आहे, जेणेकरून घराच्या समोरची पॉझिटिव्हिटी जी आहे ती घरामध्ये येईल। तुम्ही पॉझिटिव्हिटीने जे काही बोललेलं आहात ते पॉझिटिव्हिटीनेच तुमच्या घरामध्ये येईल, तुमच्याकडे आकर्षित होईल। बघा हा एक जो उपाय आहे, हा एक उपाय केल्यानंतर कितीही कठीण इच्छा असेल तर ती कितीही कठीण इच्छा तुमची 11 दिवसांच्या आत पूर्ण होईल। हा जो उपाय आहे हा तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे। आजपासून उद्यापासून कधीही सुरुवात केली तरी चालेल, ज्या दिवसापासून सुरुवात केली त्या दिवसापासून 11 दिवस करायचा आहे। मासिक धर्म किंवा सूतक काळ असेल त्या काळात तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, फक्त पॉझिटिव्हिटी महत्त्वाची आहे। लक्षात ठेवा, उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमचं माइंड जे आहे ते सेट करून घ्यायचं आहे, कारण उपाय करत असताना जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं की होईल का किंवा होणार नाही किंवा नक्की घडेल का, करून पाहते असं केलं तर तो उपाय तिथेच थांबतो। होणार आहे, घडणार आहे आणि 11 दिवसांच्या आत मला ही गोष्ट मिळणार आहे किंवा माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे, इतकं पॉझिटिव्ह राहिला तर कितीही अशक्य किंवा कितीही न होणारी ही जी गोष्ट असेल तर ती तुमच्यासोबत होणारच। अतिशय साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाने हा उपाय नक्की करा। बघा तुमचे किती ग्रह बिघडलेले असतील तर ते ग्रह या एका उपायाने तुम्हाला साथ देतील। मिठांचे जेवढेही उपाय मी सांगितलेले आहेत प्रत्येक उपाय हा अनुभव सिद्ध आहे, कारगर आहे, अनेक लोकांना याचे अनुभव येत आहेत। मिठामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्यातील निगेटिव्हिटी, तुमच्या घरातील निगेटिव्हिटी शोषून घेते। मिठामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्हाला कुठली नजर लागलेली असेल, बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल मिठानेच आपण लहान बाळांची नजर काढतो, मिठाचा आपण दिवा लावतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, नजर काढण्यासाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी, घरातील नकारात्मकता दारिद्र्य संपवण्यासाठी असेल आपण मिठाचाच उपाय करतो। तसंच माता लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे मीठ आहे, कारण मीठ ही समुद्र मंथनातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातूनच आलेली आहे। त्यामुळे मीठ हे माता लक्ष्मीचं माहेरघर आहे असं म्हटलं जातं आणि जेव्हा मिठाचे उपाय करता तेव्हा लक्ष्मीही तुमच्याकडे आकर्षित होते। त्यामुळे या एका उपायाने तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीही आकर्षित होईल, नसलेली ज्या गोष्टी आहेत, अशक्य गोष्टी ही शक्य होतील, बाधा असेल, कुठलाही त्रास असेल, कुठलेही दोष असतील तेही समाप्त होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा देखील पूर्ण होतील। जेही अडथळे आहेत ते अडथळेही निघून जातील। अशा पद्धतीने तुम्हाला आजपासून 11 दिवस हा उपाय करायचा आहे। आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।